आज पंढरपूर शहरामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आले मंदिराच्या आवारात आणि अर्थात कॉरिडॉरला सगळ्यांचा विरोध आहे. कारण का जवळजवळ 100-200 ते 300 लोकांचा हा रोजंदारीचा प्रश्न आहे, पोटाचा प्रश्न आहे. अनेक वर्षापासून मंदिराच्या आवारात ही लोक आहेत आणि आता अचानक तुम्ही कॉरिडॉर ठरवताय. ह्या लोकांना तुम्ही कुठे पाठवणार, त्यांना रिहॅबिलिटेट कुठे करणार आहात, त्याचा काही प्लॅन नाही आहे. उगाचच एकंदरीत बनवायचं आहे म्हणून बनवायचं. पण मी बघते शासनाचं धोरण असं आहे की म्हणतात हे करायचं ते करायचं, तर पुलं बांधतात, ब्रिज, पण त्याच्या खाली जी लोक राहतात त्यांना तुम्ही कुठे व्यवस्था त्यांची करणार आहात, त्याबद्दल काही स्पष्टीकरण नाही. आणि कॉरिडॉरचा सगळ्यांनाच या ठिकाणी विरोध आहे. अनेक वर्षापासून मला असं वाटतं मंदिराच्या परिसराची जी शोभा असते ती ह्या जुने वाडे असतील, जुने आपले दुकानदार असतील, मग कोणी प्रसाद विकतं, कोणी विठ्ठलाची मूर्ती विकतं, कोणी कुंकू विकत असतं, कोणी खंदी पेढे विकत असतं. तर हे सगळं अचानक येऊन तुम्हाला कॉरिडॉर करायचं आहे म्हणून ह्यांचं मत न घेता, वरून थोपवण्यापेक्षा तुम्हाला खरंच त्याची गरज आहे का नाही हे लोकांचं मत न घेता सरकार मनमानी कारभार करत आहे आणि त्याचा आम्ही विरोध करत आहोत. पण तुम्ही बघता की लोकशाही असेल, लोकप्रतिनिधी असेल, ह्या सगळ्यांमध्ये लोक हा खूप महत्त्वाचा घटक आहे. पण हे जे सरकार आहे ते लोकांना विश्वासात न घेता सगळं मनमानी आणि हुकुमशाही करत आहे. कॉरिडॉर न होण्यासाठी माझ्याकडून वैयक्तिकरित्या जे काही होऊ शकतं तो 100% मी प्रयत्न करणार आहे. आणि जे अफेक्टेड आहेत, ज्यांच्यावर याचा परिणाम होणार आहे, त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन, त्यांना एकत्र घेऊन एकंदरीत ह्याचा विरोध आम्ही करणार.